नमस्कार मुलांनो, आपल्या इयत्ता 5वी मध्ये स्वागत आहे. मागच्या वर्षी तुम्ही 4थ्या वर्गात होते, परीक्षा पास केली, छान मार्क्स मिळाले तुम्हाला आणि आता तुम्ही 5व्या वर्गात आले. तर आपल्या क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण मराठी माध्यमातील इयत्ता 5वीतील बालभारती 1 ह्याच्यातील माय इंग्लिश बुक, आपल्या बुकचं नाव काय आहे? इंग्रजी बुकचं माय इंग्लिश बुक. ह्याच्यातलं आपण जे पहिलं युनिट आहे, कुठलं आहे आपलं पहिलं युनिट आहे? सॉंग्स अँड ग्रीटिंग्स. म्हणजे पहिल्या युनिटमधील पहिलं हे आहे 1.1. ह्याच्यातली ही पोयम आहे सॉंग्स अँड ग्रीटिंग. तर ही सॉंग्स अँड ग्रीटिंग ही पोयम आपण आज अभ्यासणार आहोत. आय होप तुम्ही सगळे रेडी असाल. ठीक आहे, तर आज आपण पोयम अभ्यासूया. कुठली? सॉंग्स अँड ग्रीटिंग. तुम्ही लहानपणापासून म्हणजे आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हापासून आपली आई आपल्याला अंगाई ऐकवत असते. आपण थोडे मोठे होतो, छान आपल्याला अन्न भरवताना, जेवताना किंवा आपल्याला झोपवताना आपली आई अंगाई गात असते. म्हणजे काय? आपली म्हणजे जन्मापासूनच सुरुवात कसं गाणे ऐकण्यापासून होते. तर सॉंग्स मीन्स काय असते? त्याचा अर्थ होतो गाणे. आणि ग्रीटिंग्स म्हणजे आपण अभिवादन करतो. आता फॉर एक्झाम्पल तुमची जे स्कूल टीचर असतात किंवा शिक्षिका असतात, त्या शाळेत येतात आणि त्या म्हणजे आपण शाळेत आल्याबरोबर काय होतो? आपण उभे होतो आणि त्यांना काय म्हणतो? गुड मॉर्निंग मॅम, गुड आफ्टरनून मॅम. तर इंग्रजीमध्ये बघा, अभिवादन करण्याच्या ग्रीटिंग म्हणजेच अभिवादन करण्याचं म्हणजे प्रत्येक वेळेला म्हणजे सकाळची वेळ असेल तर आपण काय म्हणतो? जसं आपल्या शेजारचे असले, मॅडम असल्या किंवा कोणी आपल्याला जर भेटत असेल तर आपण त्यांना काय म्हणतो? गुड मॉर्निंग मॅम. आणि जर बघा दुपारी कोणी भेटलं तर काय म्हणतो आपण त्यांना? गुड आफ्टरनून मॅम. संध्याकाळी भेटलो तर गुड इव्हनिंग. आणि रात्री झोपताना आपण बोलतो गुड नाईट. त्याचप्रमाणे बघा, हे इंग्रजीचं अभिवादन झालं. आणि जर आपल्याला मराठीमध्ये जर आपल्या शेजारचे काका भेटले किंवा आपण बाहेर जातो तर काय बोलतो आपण? नमस्कार बोलता की नाही तुम्ही? नमस्कार वगैरे. तर हे काय? अभिवादन करण्याची म्हणजे ग्रीटिंग करण्याची एक पद्धत आहे. तर आपण आज हेच शिकणार आहोत, सॉंग्स अँड ग्रीटिंग. म्हणजे आपलं युनिट 1 आहे, त्याच्यातलं 1.1 आहे. म्हणजे त्या कवितेचं नाव आहे सॉंग्स अँड ग्रीटिंग. तर काय करूया? सर्वप्रथम ही पोयम आपण सगळ्यांनी मिळून गाऊया. मला माहिती आहे की तुम्हाला पण गायला आवडत असेल आणि तुम्हाला पण ही पोयम, ही कविता खूप आवडेल. तर आपण पोयम गायला सुरुवात करूया. ठीक आहे, तुम्ही पण मोठ्याने गा. Good morning, good morning, the best to you this morning. How are you? How are you? I hope you are feeling fine and happy all the time. The more we get together, the more we get together, the happier we will be. For your friends are my friends and my friends are your friends. The more we get together, the happier we will be. The happier we will be. तर अशा प्रकारे आपण म्हणजे पोयम गायली आहे. आता आपण पुढे याचं एक्सप्लेनेशन बघूया, म्हणजे याचं स्पष्टीकरण अभ्यासू आपण. मुलांनो, आपण आधी पोयम म्हणजे कविता गायलेली आहे आणि आता काय, मी याचं तुम्हाला स्पष्टीकरण म्हणजेच एक्सप्लेनेशन करते. तर मी स्पष्टीकरणाला सुरुवात करते आहे. तर आपल्या कवितेच्या पहिल्या 2 ओळी काय होत्या? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. म्हणजे काय असते? आपल्या कवितेच्या पहिल्या 2 ओळी होत्या बघा. गुड मॉर्निंग, द बेस्ट यू धिस मॉर्निंग. काय होत्या? गुड मॉर्निंग, द बेस्ट यू धिस मॉर्निंग. म्हणजे आपल्या सकाळची सुरुवात कशी आहे? म्हणजे सकाळी आपण काय म्हणतो? म्हणजे कोणी आपल्याला भेटलं असेल तर काय असतं? आपण त्यांना गुड मॉर्निंग म्हणजे तुमची सकाळ शुभ जाओ अशा शुभेच्छा देतो. द बेस्ट यू धिस मॉर्निंग म्हणजे काय? आपल्याला सकाळी कोणी भेटतो तर आपण काय म्हणतो? त्यांना ग्रीटिंग करतो. काय कोणत्या शब्दांनी? नमस्कार किंवा गुड मॉर्निंग. आणि त्यांना काय विश करतो? की आपण गुड मॉर्निंग म्हणून विश करतो, ग्रीटिंग करतो. आणि आपण काय म्हणतो? की तुमची जी सकाळची सुरुवात आहे ती म्हणजे खूप आनंदाने आणि चेअरफुल होऊ देत. कारण काय असते की आपल्या सकाळची सुरुवात जर चांगल्या कामाने आनंदी आणि प्रसन्न असली तर काय होतो? की आपला दिवस पण खूप आनंदी जातो. तर आपल्याला हेच सांगितलं आहे, गुड मॉर्निंग, द बेस्ट यू धिस मॉर्निंग. म्हणजे हे मुलं बघा, तुम्हाला दिसत आहेत पिक्चरमध्ये बघा, स्कूलमध्ये गेलेले आहेत, त्यांच्या फेसेस बघा किती हॅपी आहेत. अशी स्माईल नेहमी कसं असलं पाहिजे? तुमच्या चेहऱ्यावर पण नेहमी लहान मुलांच्या असली पाहिजे. तर काय? गुड मॉर्निंग, द बेस्ट यू धिस मॉर्निंग. म्हणजे काय म्हटलंय? शुभप्रभात, द बेस्ट यू धिस मॉर्निंग. ही तुमची सकाळ काय जाओ? तुमच्यासाठी खूप चांगली जाओ आणि तुमचा दिवसाची सुरुवात खूप छान सुरुवात व्हायला पाहिजे. आता आपण पुढची लाईन बघूया. हाऊ आर यू?
आय होप यू आर फीलिंग फाईन. म्हणजे आपण बघा, जर आपल्याला कोणी म्हणजे भेटत असेल, आपण रस्त्याने जातो किंवा तुम्ही स्कूलमध्ये जाता, तुमचे स्कूल फ्रेंड्स भेटतात किंवा रस्त्याने जाताना आपल्याला कोणी शेजारचे भेटते, ते काय आपलं पहिलं म्हणजे त्यांना आपण ग्रीटिंग करतो. कुठल्या शब्दाने ग्रीटिंग करतो? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आणि काय म्हणतो की तुमचं सकाळ किंवा तुमचा जाणारा दिवस काय जायला पाहिजे, तो खूप चांगल्या प्रकारे जायला पाहिजे. मग आपण आपला नेक्स्ट प्रश्न असतो, हाऊ आर यू? हाऊ आर यू म्हणजे तुम्ही कसे आहात? मग आपण आशा करतो. मग बघा काय लिहिलं आहे, आय होप यू आर फीलिंग फाईन. आपण म्हणतो की अरे तुम्ही खरंच म्हणजे छान असाल, तुमचं म्हणजे सगळं चांगलं चालत राहू दे, सगळं तुमच्याशी छान होऊ दे. म्हणजे आपला प्रश्न असतो. म्हणजे आपण कधीही कुणाला भेटतो तर आपण पहिले त्यांना ग्रीटिंग करतो, मग त्यांच्याविषयी चौकशी करतो. हाऊ आर यू? कसे आहात? तुमचा दिवस किंवा तुमचं जे आयुष्य आहे ते चांगलं जावं. तर नंतर बघूया पुढची लाईन, अँड हॅपी ऑल द टाईम. अँड हॅपी ऑल द टाईम म्हणजे तुमची जी तुमचा जो वेळ आहे, म्हणजे तुमचं जो सगळं सकाळपासून जो शुभेच्छा देऊन आपण सुरुवात करतो, गुड मॉर्निंग किंवा दुपारी भेटलो तर गुड आफ्टरनून, जी सुरुवात आहे तर ती कशी तुमचा जो ऑल द टाईम आहे, म्हणजे तुमचा जो सगळा वेळ आहे कसा जायला पाहिजे, खूप आनंदी आणि प्रसन्न जायला पाहिजे. जसे तुम्ही लहान आहेत, जर तुम्ही एकदम सकाळी आंघोळ करून स्वच्छ होऊन तुम्ही म्हणजे शाळेत जाता, तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल असते, गुड गुड मॉर्निंग म्हणजे तुम्ही ग्रीटिंग करता टीचर लोकांना, तर काय याच्यामुळे काय होते, आपल्या मनात एक चीअरफुल, एक प्रसन्न वातावरण, एक ॲटमॉस्फिअर असं आपल्या मनात सुद्धा किंवा आपल्या आजूबाजूला असं आनंदमय वातावरण निर्माण होतो आणि त्याच्यामुळे काय होते, आपल्या दिवसाची सुरुवात खूप छान जाते. आणि जर आपण कोणाला भेटतो त्यांना पण आपण गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून किंवा नमस्कार असं बोलायला पाहिजे. आणि पुढचं म्हणजे आपल्याला एक कम्युनिकेशन किंवा संवादाचा एक भाग असतो की तुम्ही कसे आहात, कशी तब्येत आहे तुमची, सगळं काही योग्य आहे का. मग मग आपण अशी आशा करतो की आय होप तुमचं सगळं काही चांगलं चालू असेल आणि तुम्ही नेहमीसाठी असंच सदैव हसत आणि आनंदी राहा. तर आपण म्हणजे आपल्या युनिटमधली जी पहिली कविता होती सॉंग्स अँड ग्रीटिंग, त्याच्यातलं म्हणजे कवितेचं म्हणजे कविता एक ही आपण याचं ती गायलीसुद्धा आहे आणि त्याचं स्पष्टीकरणसुद्धा बघितलेलं आहे. तर आपण ह्याच्यानंतर आता दुसऱ्या कवितेकडे वळू. दुसऱ्या कवितेला सुरुवात करूया. द मोर वी गेट टुगेदर, द मोर वी गेट टुगेदर, टुगेदर टुगेदर, द more we get together, the more we get together, together, the more we get together, the happier we will be. म्हणजे त्यांनी हे सांगितलं आहे, द मोर वी गेट टुगेदर म्हणजे आपण पुन्हा पुन्हा भेटलो, म्हणजे आपले जे फ्रेंड्स आहेत, आपले नातेवाईक असू देत, आपले रिलेटिव्स असू देत, काय आपण पुन्हा पुन्हा भेटलो, पुन्हा पुन्हा एकत्रित आलो. मोर म्हणजे MORE, मोरचा अर्थ काय होतो, जास्त. टुगेदर मीन्स सगळे सोबत. द मोर वी गेट टुगेदर याचा अर्थ आहे की आपण जर सगळे असे एकत्रित पुन्हा पुन्हा भेटत गेलो, द हॅपियर वी विल बी, तर काय होऊ, आपण म्हणजे खूप आनंदी होऊ. आता तुम्ही मला सांगा की जर तुम्ही कुठल्या फंक्शनमध्ये जाता, बागेत जाता किंवा कुठल्या ॲडव्हेंचर किंवा कुठल्या ट्रीपला जाता वगैरे, तर जर तुम्ही एकटेच गेले तर खरंच तुम्हाला आनंद येईल का? म्हणजे खरंच तुम्ही हॅपी असेल का? सांगा पाहू. नाही ना, म्हणजे नाही. आपण असं एकटंच कुठे पिक्चर बघायला गेलो किंवा बागेत खेळायला गेलो तर आपल्याला त्याचा आनंद मिळणार नाही. पण तेच आपण आपल्या जसं तुम्ही बागेत खेळायला जातला, कुठला एखादा खेळ खेळता किंवा गेम खेळता, जसं क्रिकेट खेळायचं, तुम्ही एकटेच असाल तर तुम्ही खेळू शकाल? इट इज पॉसिबल नाही, ते पॉसिबल नाही. पण आपले जर 4 फ्रेंड्स आले तर काय आहे की आपल्याला खेळायला वेगळी मज्जा येईल आणि तो खेळ कसा पूर्ण कंप्लीट होईल. जसं तुम्ही शाळेत पण आपल्याला एखादी ॲक्टिव्हिटी मिळते, जसं नृत्य असतं, डान्स असतो किंवा एखादा प्रोजेक्ट बनवायचं असते, म्हणजे प्रकल्प बनवायचा असते, तर मॅडम कशा करतात, सगळ्यांना म्हणजे एक एक काम वाटून देतात आणि ते काय तुम्ही सगळं मिळून करतात. तो जो प्रोजेक्ट तुम्ही म्हणजे सगळ्याच्या सहकार्याने टुगेदर म्हणजे सगळे सोबत येऊन एकत्र येऊन ते कंप्लीट करतात, तर ते काय होतं, अजून खूप छान पद्धतीने म्हणजे ते प्रोजेक्ट कंप्लीट होतं आणि त्याचा आनंद वेगळा होतो. कारण सगळ्याची इमॅजिनेशन, सगळ्याचे थॉट्स, आपण सगळ्यांचं म्हणजे विचार विनिमय करतो. त्याच्यातून काय होते की एक नवीन कल्पना तयार होते आणि नवीन कल्पना तयार झाल्यामुळे त्या प्रोजेक्ट किंवा कुठलीही गोष्ट पूर्ण करण्याला एक वेगळाच आनंद असतो. जर तुम्ही फंक्शनमध्ये पण गेले, आता तुम्ही एकटेच असले तर काय होईल, तुम्ही खूप बोर होऊन जाल. पण तेच तुमचे म्हणजे भावंड किंवा तुमचे नातेवाईक किंवा तुमचे फ्रेंड्स तुमच्यासोबत खेळायला, जेवायला, बोलायला असले
किंवा डान्स करायला असले तर त्याची काय असते, एक मज्जा वेगळीच असते. तसं स्कूलमध्ये पण आहे, जर आपण स्कूलमध्ये फ्रेंड्स नाही बनवले तर काय, आपल्याला बेंचावर एकटंच बसावं लागेल, एकटंच खेळावं लागेल आणि लंच टाईम म्हणजे तुम्हाला जेवणाची वेळ असते तेव्हा एकटंच, आणि ते किती बोर असते, ते किती कंटाळवाणं असते, म्हणजे तुम्ही कंटाळून जाल. पण तेच तुमच्या शाळेमध्ये तुमचे फ्रेंड्स बनले तर काय होईल, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे तुम्ही एन्जॉय कराल, तुमच्या चेहऱ्यावर एक अशी सुंदर स्माईल राहील आणि जसं टिफिन शेअर कराल तुम्ही एकमेकांसोबत, छान एकमेकांसोबत बसाल, गप्पा माराल, खेळायला जाल, रीडिंग, रायटिंग, वाचणं, लिहिणं हे सगळं मिळून केलं की काय होतं, एक छान वेगळीच मजा येते. तर इथेच सांगितलंय की द मोर वी गेट टुगेदर द हॅपियर वी विल बी, म्हणजे जेवढं आपण जास्त भेटू, जेवढं आपण जास्त एकत्रित येऊ, द हॅपियर वी विल बी. हॅपियर मीन्स आपला आनंद काय होईल, ते खूप म्हणजे आनंद द्विगुणित होईल. तर इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. तर आता आपण नेक्स्ट लाईन बघूया काय आहे. मग पोएममध्ये सांगितलं आहे, फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स, फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स. काय आहे कवितेची लाईन, फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे बघा, हे सगळे काय आहेत आपल्याला पिक्चरमध्ये पण दिसते, सगळे असे फ्रेंड्स आहेत आणि ते सगळे टुगेदर म्हणजे काय, ते एकत्रित असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल किती म्हणजे किती हॅपियर फेसेस दिसतात आहे. तसे तुम्ही पण तुमच्या फ्रेंड्समध्ये किंवा स्कूलमध्ये असेच तुम्ही पण आनंदी राहत असाल. फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स, म्हणजे जे तुमचे फ्रेंड्स आहेत ते काय आहेत, ते माझे मित्र आहेत. म्हणजे जे तुमचे मित्र आहेत ते माझे मित्र आहेत. अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स, आणि माझे मित्र काय आहेत, ते तुमचे मित्र आहेत. जर तुमचे मित्र हे जर माझे मित्र बनले आणि माझे मित्र हे जर तुमचे मित्र बनले तर काय येईल, आपला फ्रेंड सर्कल वाढेल आणि आपल्याला एक एक वेगळीच मज्जा येईल. तर तुम्ही पण आपल्या फ्रेंड्सचे जे फ्रेंड्स आहेत ते बनवा आणि तुमचे पण फ्रेंड्स आहेत त्यांचं पण इंट्रोडक्शन किंवा त्यांचं पण इंट्रोडक्शन तुमच्या फ्रेंडला द्या आणि असे खूप सारे फ्रेंड्स बनवा. द मोर वी गेट टुगेदर, द मोर वी गेट टुगेदर, द हॅपियर वी विल बी, द हॅपियर वी विल बी. द मोर वी गेट टुगेदर, टुगेदर म्हणजे सोबत, द मोर वी गेट टुगेदर, GET, गेट मीन्स भेटणे, मोर मीन्स जास्त. द मोर वी गेट टुगेदर म्हणजे आपण जितकं जास्त भेटू, जितकं जास्त एकत्रित होऊ, द हॅपियर वी विल बी, तेवढं काय होईल, आपला आनंद द्विगुणित होईल. म्हणून काय म्हणजे आपण कुठलीही ॲक्टिव्हिटी करतो किंवा कुठलंही जे इव्हेंट असते किंवा कुठलीही आपण जसं ट्रिपला जातो, बागेत जातो, कुठेही जातो, तर काय आहे की आपण आपल्या फ्रेंडसोबत जायला पाहिजे, त्यांच्यासोबत खेळायला पाहिजे आणि सगळे आपण असं एकत्र मिळू तर ते खेळायला किंवा मज्जा करायला, ॲडव्हेंचर करायला काय होईल, आपल्याला खूप जास्त आनंद होईल आणि आपलं जे आनंद आहे ते काय होईल, द्विगुणित होईल. आपण सगळे खूप आनंदी राहू. तर अशा प्रकारे काय केलं आहे आपण, सॉन्ग 1 म्हणजे सॉन्ग अँड ग्रीटिंग या कवितेतील आपण पहिली पोएम पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवलेली आहे आणि दुसरी पोएम पण एक्सप्लेन करून दाखवलेली आहे. तर पुन्हा मी एकदा थोडक्यात सारण सांगते, म्हणजे पहिल्या पोएमचा आणि दुसऱ्या पोएमचा. तर पहिल्या पोएममध्ये काय होतं, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग, म्हणजे सगळ्यांना शुभप्रभात शुभप्रभात. आणि काय होतं की म्हणजे तुमचा दिवस सकाळची जी सुरुवात आहे ती कशी प्रसन्न वातावरणानं होऊ दे. आणि जर आपण कोणाला भेटतो तर आपला पहिला क्वेश्चन असते, त्यांना ग्रीटिंग करायचं आणि त्यांच्याबद्दल विचारायचं, त्यांची चौकशी करायची, म्हणजे त्यांना काय वाटते, आपलंसं वाटते. काय विचारायचं, हाऊ आर यू, हाऊ आर यू म्हणजे तुम्ही कसे आहात, म्हणजे आय होप यू विल बी फाईन म्हणजे तुम्ही छानच असाल आणि तुम्ही नेहमीच असं आनंदित राहाल. तर पहिली कविता आपल्याला हेच सांगते की आपण आपल्या आयुष्यात नेहमी आनंदी राहायला पाहिजे, नेहमी प्रसन्न राहायला पाहिजे. आपल्यावर कुठली सिच्युएशन, कुठलीही आपत्ती आली तरी आपण हसत खेळत किंवा स्माईलनी म्हणजे हास्याने म्हणजे स्मित ठेवून, हास्य ठेवून, मन प्रसन्न ठेवून आपण पुढे जात राहायला पाहिजे. आता आपली दुसरी पोएम होती. तर दुसऱ्या पोएममध्ये काय सांगितलेलं आहे की आपण सगळ्यांनी मिळून राहायला पाहिजे, टुगेदर, सगळ्यांनी सतत मिळून राहायला पाहिजे आणि कोणतेही जे काम आहे सगळ्यांनी मिळून केलं तर काय होतं, ते काम पूर्णपणे यशस्वी होते, पूर्ण छान पार पडते. आणि जर आपण असंच मिळून आणि आपण मित्र बनवत राहिलो, आपण एकत्र भेटत राहिलो तर त्याच्यामुळे काय, आपण जे कुठलेही कार्य घ्यायला गेलो, ते खेळ असू दे, कुठलं तुमचं प्रोजेक्ट असू दे, तुमचं अभ्यासाचं असू दे किंवा तुमच्या जीवनातील कुठलंही मिळून केलं
आणि सगळ्यांशी आपण एकत्रित राहिलं तर एकोप्याची भावना वाढते आणि त्याच्यामुळे काय होते, आपल्याला खूप मज्जा पण येते आणि आपले फ्रेंड्स बनत असल्यामुळे आपल्या जीवनात आनंद निर्माण होतो आणि सगळे एकत्रित असल्यामुळे आणि सगळ्यांनी एकत्रित तो कार्यक्रम किंवा कुठला इव्हेंट असू दे किंवा खेळ असू दे ते कंप्लीट म्हणजे पार पाडल्यामुळे काय असते, आपण खूप आनंदी होतो. तर म्हणजे याचाच अर्थ आहे की आपली म्हणजे कुठलेही काम जे आपण करतो एकत्रितपणे जर सगळ्यांनी मिळून केलं तर ते जास्त सुखकारक असते आणि जास्त ते सक्सेसफुल असते, म्हणजे परिपूर्ण होते. तर दोन्ही कविता आपल्याला हे शिकवतात, म्हणजे याच्यातून आपल्याला हा लेसन मिळतो, म्हणजे मॉरल मिळते की आपण कुठलंही काम करताना काय करायला पाहिजे, हसत खेळत करायला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून केलं तर ते काम खूप यशस्वीपणे पूर्णपणे पार पडते. तर मी तुम्हाला पोएम गाऊन पण दाखवली आहे आणि याचं आपण स्पष्टीकरण पण बघितलं आहे. आय होप तुम्हाला छान समजलंच असेल. तर आपण याच्या नेक्स्ट स्टेपकडे वळूया. तर मुलांनो, आपण सॉंग्स अँड ग्रीटिंग या पोएममध्ये ती पोएम आपण गायली सुद्धा आहे आणि मी त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. तर आपण ही पोएम मराठीमध्ये सुद्धा गाऊया. तर चला सगळे तुम्ही रेडी आहात? तर पोएम आपण स्टार्ट करूया. सॉन्ग 1. शुभ प्रभात, शुभ प्रभात, ही सकाळ तुमच्यासाठी चांगली होऊ दे, ही सकाळ तुमच्यासाठी चांगली होऊ दे. तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे आहात, मला आशा आहे तुम्ही चांगले असाल आणि नेहमी आनंदी राहाल. तर आपण म्हणजे याचं मराठीत पण दिलेलं आहे. शुभ प्रभात, शुभ प्रभात, म्हणजे गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, आणि तुमची जी सकाळ आहे ती चांगली होऊ दे आणि तुमच्या दिवसाची जी सुरुवात आहे ती आनंदाने आणि असं चैतन्यमय वातावरणाने सुरुवात होऊ दे. मग विचारलंय की तुम्ही, आपण कोणालाही भेटतो तर काय विचारलं आहे, म्हणजे काय विचारतो, तुम्ही कसे आहात, म्हणजे तुम्ही कसे आहात, कसे आहात, म्हणजे त्याचं म्हणजे आपण पुन्हा म्हणतो की नाही, आय होप तुम्ही म्हणजे चांगले असाल, तुमचं आयुष्य खूप चांगलं म्हणजे चालू असेल. मग आपण सॉन्ग 2 कडे जाऊया. जितके जास्त आपण एकत्र येऊ, जितके जास्त आपण एकत्र येऊ, एकत्र तितके जास्त आपण एकत्र येऊ, आपण तितकेच अधिक आनंदी होऊ. कारण तुमचे मित्र माझे मित्र आहेत, कारण तुमचे मित्र हे माझे मित्र आहेत आणि माझे मित्र हे तुमचे मित्र आहेत. जितके जास्त आपण एकत्र येऊ, आपण तितकेच आनंदी होऊ. तर सॉन्ग 2 मध्ये हेच सांगितलं आहे की जितके जास्त आपण एकत्र येऊ, म्हणजे आपण काय करायला पाहिजे, म्हणजे कुठलंही काम करताना, खेळताना असू दे, स्कूलमध्ये असू दे, कुठल्या फंक्शन, पार्टी किंवा कुठल्याही तुमच्या सहलीला वगैरे जातं, तर काय आहे की सगळ्यांनी मिळून जायला पाहिजे. याच्याने काय होईल की जेवढे जास्त आपण एकत्र येऊ तेवढी काय येईल, आपल्याला खूप मज्जा येईल, खूप आपण एन्जॉय करू, तेवढंच काम आपलं सक्सेसफुल होईल आणि त्याच्यामुळे काय होईल, आपण अधिकच आनंदी होऊ. तर हे मागे पण मी तुम्हाला जे इंग्रजीमध्ये आपण पोएम गायल्यानंतर मी असं स्पष्टीकरण दिलं आणि हे मराठीत सुद्धा पण म्हणजे त्याचं इथे म्हणजे गाऊन सुद्धा म्हणजे त्याचं स्पष्टीकरण पण असंच आहे. तर आपण आता पुढच्या स्टेप्सकडे वळूया. तर बघा, आपण ही पोएम अभ्यासलेली आहे, मी तुम्हाला स्पष्टीकरण पण दिलेलं आहे आणि आता याचे आपण आणि तुम्हाला ते कळलं सुद्धा असेल. तर आपण या पोएमचे जे हार्ड वर्ड्स आहेत आणि त्याचे अर्थ बघूया. ठीक आहे? तर आपण वर्ड म्हणजे काय, शब्द, आणि मीनिंग म्हणजे काय, त्याचे अर्थ. तर आता हे वर्ड आणि हे मीनिंग याचं आपण आता मी एक्सप्लेन करते आणि तुम्हाला समजावून सांगते. चला तर सुरुवात करूया. तर आता बघा, पहिला वर्ड आहे आपलं, पहिला वर्ड आहे FEELING. FEELING याला काय वाचतात, फिलिंग्स म्हणजे भावना. आता तुम्हाला चॉकलेट्स मिळाली किंवा तुमचं कुठल्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक येतो किंवा अशा तुमच्या आयुष्यात खूप छान छान घटना घडतात, तर काय आपल्या ज्या फिलिंग्स असतात म्हणजे आपल्या मनातील ज्या भावना असतात त्या कशा असतात, हॅपी असतात. तर फिलिंग्स म्हणजे काय, भावना. पण समजा जर तुम्ही एखादं चुकीचं काम केलं किंवा तुम्ही काही वाईट केलं तर किंवा तुमच्यासोबत वाईट झालं तर आपल्याला काय होतं, असं दुःख असतं. तर भावना आपली सॅड पण असू शकते, अमेझिंग पण, म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार आपल्या मनातून अशा वेगवेगळ्या भावना म्हणजे फिलिंग्स निघत असतात. तर FEELING फिलिंग मीन्स काय होते, याचा अर्थ भावना. आता आपण दुसरा वर्ड बघूया. वाचा, म्हणजे तुमच्यापैकी कोणी वाचेल का? ते काय आहे, FINE. काय आहे वर्ड, FINE. याला काय वाचतात, फाईन म्हणजे
चांगल्या. जर आपण जसं आपल्याला कुठे भेटतो तर आपण जनरली विचारतो हाऊ आर यू, तर काय असते आपलं उत्तर आय एम फाईन. म्हणजे काय आहे, मी चांगलं आहे किंवा मी चांगलं आहे. तर फाईनचा अर्थ होतो चांगला. आता बघा आपलं थर्ड मिनिंग आहे MORE, मोर. मोर मीन्स जास्त. MORE, मोर. मोर मीन जास्त. तुम्ही एखादं सेंटेन्स बनवू शकता का? व्हेरी गुड. आय वॉन्ट मोर चॉकलेट, आय वॉन्ट मोर आईस्क्रीम. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट जास्त हवी असेल, म्हणजे आपल्या लहान मुलांना ते चॉकलेट, बिस्किटं किंवा आईस्क्रीम खूप म्हणजे फार आवडतात किंवा केक वगैरे, म्हणून आय वॉन्ट मोर चॉकलेट, आय वॉन्ट मोर केक. तर तुम्ही काय आहेत, हे जे शब्द दिलेले आहेत ना, हे तुम्ही रोजच्या वापरात पण म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये येऊ द्या आणि ह्याचे तुम्ही म्हणजे मी होमवर्क दे, याचे तुम्ही एक छोटे असे सेंटेन्स पण तयार करा. ठीक आहे. तो MORE, मोर मीन्स जास्त. आता बघा चौथा आहे HAPPIER. HAPPIER. हॅपियर मीन्स अधिक आनंदी, अधिक आनंद. म्हणजे आपल्याला म्हणजे खूप, जसं एखादी गोष्ट तुमच्या हातून म्हणजे खूप चांगली घडली, तुमचा नंबर आला, फर्स्ट रेसमध्ये फर्स्ट आलं किंवा तुम्ही कुठल्या याच्यात पार्टिसिपेट केलं आणि तुम्हाला फर्स्ट प्राईज मिळालं, तर काय होतं, आपण हॅपियर म्हणजे आपल्याला अधिक म्हणजे खूप आनंद होतो. आता बघा GET, गेट. GET, गेट. गेट मीन्स मिळणे, म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला मिळते त्याला काय म्हणू आपण, GET, गेट. आय गेट कंपॉस, आय गेट चॉकलेट, म्हणजे मला ती चॉकलेट मिळाली आहे, मला तो कंपॉस मिळालेला आहे. सिंग. तर आता बघा सिंग म्हणजे काय असते, गाणं म्हणजे SONG, सॉन्ग मीन्स गाणे, आणि गाणे. सिंग म्हणजे गाणं, म्हणजे जे गाणं आपण म्हणतो. तर तुम्हाला तुमच्यामध्ये पण अशी कला असेल, तुम्ही पण म्हणजे कोणाकोणाला गाणं गायला आवडते, म्हणजे कुठल्या टाईपचं गाणं आवडते, तर ते म्हणजे तुम्ही पार्टिसिपेट करत असाल गाण्यांमध्ये किंवा कोणाला आवड पण असते. तर आय होप म्हणजे तुम्हा मुलांना पण छान छान गायची अशी सवय असेल. तर SING, सिंग मीन्स गाणे. डान्स. डान्स, DANCE, डान्स. DANCE, डान्स. डान्स म्हणजे नाचणे किंवा नृत्य. तुमच्यापैकी कोणाला छान डान्स करता येते? कोणी डान्स कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे? अरे वा, छान. तर DANCE, डान्स मीन्स नाच. आता बघूया PLAY, प्ले. PLAY, प्ले. प्ले म्हणजे हा तुमच्या मुलांचा सगळ्यात आवडती गोष्ट आहे. सगळ्या मुलांना खेळायला आवडते की नाही? म्हणजे असं कुठलाच मुलगा नसेल की ज्याला खेळायला आवडत नसेल. आई आपल्याला कितीतरी वेळा बोलत असते की अरे अभ्यास कर, खेळायला नको जाऊ, पण आपण ऐकतो का? नाही. म्हणजे प्ले किंवा खेळणं हा काय सगळ्या मुलांचं एक म्हणजे आवडती गोष्ट आहे. की म्हणजे खेळ बघा, खेळ तुम्ही सांगू शकता का कुठल्या प्रकारचे असतात? काही खेळांची नावे? व्हेरी गुड. कुठल्या असतात? क्रिकेट असते, फुटबॉल असते, परत हॉकी असते. हे काय आहेत? म्हणजे गेम्सची नावं आहेत आणि हेच गेम्स तुम्हाला प्ले करायला खूप आवडतात. तर PLAY, प्ले मीन्स खेळणे. आता लास्ट वर्ड आहे SWAY, स्वे. स्वे मीन्स झुलणे. SWAY, स्वे. स्वे मीन्स झुलणे. तर लहान मुलांना झोपाळ्यावर झुलायला किंवा गार्डनमध्ये गेले, तिथे पाळणे असतात, म्हणजे झोपाळे असतात, तर सगळ्या मुलांना काय असते, झुलायला खूप म्हणजे आवडते. चला पुन्हा एकदा आपण हे वर्ड्स वन टाइम रिवाइज करूया. FEELING, फीलिंग. फीलिंग म्हणजे भावना. FINE, फाईन. FINE, फाईन. फाईन म्हणजे चांगला. MORE, मोर. MORE, मोर. मोर म्हणजे जास्ती, अधिक. HAPPIER, HAPPIER, हॅपियर मीन्स अधिक आनंदी. GET, गेट. GET, गेट. गेट मीन्स मिळणे. SING, सिंग. सिंग मीन्स गाणे. DANCE, डान्स. DANCE, डान्स म्हणजे नाच किंवा नृत्य. PLAY, प्ले मीन्स खेळणे. SWAY, स्वे मीन्स झुलणे. तर अशा प्रकारे आपण मुलांना कविता गायली आहे, त्याचं स्पष्टीकरण पण मी तुम्हाला सांगितलं आहे. आपण ती कविता मराठीमध्ये सुद्धा गायली आहे आणि मी तुम्हाला त्याचं थोडक्यात सारांश पण सांगितलं आहे. त्याच्यानंतर आपण वर्ड मिनिंग पण पाहिलेले आहे. आय होप तुम्हाला समजलेले असतील. परंतु हे जे वर्ड्स मिनिंग आहेत हे तुमच्या बोलण्यामध्ये पण, हे शब्द तुमच्या बोलण्यात पण येऊ द्या आणि तुम्ही काय करा, याचे छोटे सेंटेन्स पण तयार करा. अशा प्रकारे आपण 1.1 ही कविता पूर्णपणे अभ्यासलेली आहे. थँक्यू.